एक जरा पकडून घ्या. चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. रामकृष्ण हरी. आता आपल्या मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 हे 47 वर्ष आहे. माझ्या बाजूला आमचे डॉक्टर साहेब बंधू आहेत, डॉक्टर शांताराम कारंडे. अतिशय छान पद्धतीने गेल्या महिन्यापासून त्यांनी उत्तम नियोजन केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासोबत सगळे त्याचा परिवार आहे किंवा त्याच्या चारकोप किंवा आरसीएफचे काही पदाधिकारी राष्ट्रीय संघटना महाराष्ट्राच्या माध्यमातून एवढी यथाशक्ती सेवा त्याच्या या कार्याला मी भगवंताला धन्यवाद देतो. त्याच्या कृतीला आणि त्याला उदंड आयुष्य मिळवून निरोगी आरोग्य लाभो. आणि आपण सगळेजण या दिंडीसाठी आपलेपणानं कर्तव्यपूर्तीपणा किंवा आणखी जी काही सद्भावना आहे त्या पद्धतीने आल्या तुमचं स्वागत आहे. असंच एक एक टप्पा पुढे यायचा प्रयत्न केला. केंद्रपीठाला आला, एक टप्पा पुढे दुपारच्या जेवणाला म्हणजे कर्नाट बंदर आलो. हे कर्नाट बंदर आहे हमाल पंचायत. विशेष म्हणजे इथं संपूर्ण 18 नंबर प्लॅटफॉर्म आहे. गावाला जायच्या गाड्या सगळ्या हमालाची इथं पंचायत आहे. इथं आढाव परिवार आहे, आव्हान परिवार. तर त्यांनी 1977 सालापासून आमच्या वडिलांच्या 47 वर्षाच्या दिंडीच्या कालावधीत तिथं आपलं जेवण असतं. हमाल पंचायत आहे तरी पण वारकऱ्यांच्या सेवेला उत्तम नियोजन असतं. खूप खूप धन्यवाद. आणि याच्यानंतरचा टप्पा विठ्ठल मंदिर, वडाळा विठ्ठल मंदिर असं एक एक टप्पा करत याच्या बंगल्यावर आम्ही 6व्या दिवशी जातो आणि आळंदीला जातो 12व्या दिवशी. पहिला मुक्काम वडाळा, दुसरा मुक्काम वाशी, तिसरा मुक्काम महापे, चौथा मुक्काम नेवाळेगाव, 5वा मुक्काम वांगणी, 6वा मुक्काम भिवपुरी सिद्धांत फार्म हाऊस, 7वा मुक्काम महड, 8वा मुक्काम खोपोली, 9वा मुक्काम जेवरेवाडी, 10वा मुक्काम तळेगाव, 11वा मुक्काम चिखली टाळगाव, 12वा आळंदी. अशा प्रकारे आळंदीला 12व्या दिवशी पोहोचतो आणि तिथून आपली दिंडी माऊलीच्या सोहळ्यामध्ये रोहिदास दिंडी क्रमांक 24 प्रत्येक दिंडीला क्रमांक यांच्या माध्यमातून आपली सेवा ही पुढे जात असते. हे 47 वर्षे आतापर्यंत झालेल्या सेवेला मी धन्यवाद देतो. असंच 48 वर्ष, 49 वर्ष, 50 वर्ष अजून चांगल्या पद्धतीनं होईल हीच आपल्या खूप खूप धन्यवाद माऊली.